आपल्याला पाहायला मिळतोय। मी सत्यवान शेठ पाटील यांना विनंती करतो या मंचावरती आपला संघ सध्या इन ॲक्शनमध्ये खेळताना पाहायला मिळतोय आणि त्यांचे सहसाथीदार प्रमोद पाटील यांना देखील मंचावरती आपण पाहू शकाल, स्वागत त्यांचं देखील असेल। तर दोन्ही संघांमध्ये महत्त्वाची मॅच, एका बाजूला कॅप्टन प्रीतम पाटील तर एका बाजूला आशिष पाटील। ही लढाई मैदानाच्या आतमध्ये सलामीसाठी प्रीतम पाटील साथीनं सौरभ पाटील, सिद्धी करवळेचा आपण पाहू शकाल। तर एक घोडगावचा प्रीतम पाटील अष्टपैलू स्टार क्रिकेटर जो संघाचं नेतृत्व करतो, तर एका बाजूला आई गावदेवी धरणाचा स्टार क्रिकेटर आपण 55 रुपयाचं प्राइज संदीप शेठ मात्रे यांच्या वतीनं खेळाडूला दिलं जाईल। व्हेरी फर्स्ट बॉल, पहिला चेंडू घेऊन आशिष सज्ज झालाय, समोर फलंदाज प्रीतम पाटील, कॅप्टन टू कॅप्टन। पहिलाच बॉल, जबरदस्त चेंडू पडला आणि बॉलमध्ये मात्र अतिरिक्त उचली, राईज होणारा बॉल पहिल्याच बॉलवरती आशाळभूत नजरेनं पाहत राहिलाय। ड्रिल करून दाखवत असताना प्रीतम पाटीलला आपण पाहतो की अशा पद्धतीनं बॅकफूट पंच मला खेळायचा होता, परंतु बॉलमध्ये गती होती आणि सोबत लेंथ देखील ॲक्युरेट होती। प्रीतम पाटील मागच्या जर मॅचचा विचार केला तर 14ची इनिंग त्यानं दाखवली होती, पहिल्या इनिंगमध्ये कदाचित, दुसऱ्या इनिंगमध्ये 3 वरती तो बाद झाला होता, परंतु या मॅचमध्ये त्याच्याकडनं अशा अपेक्षा भरपूर असेल। टीमचा कॅप्टन देखील आहे, त्याच्यावरती दारमदार जास्तीचे आहे। इथे देखील स्क्वेअर कट करायचं होतं, एज घेऊन बॉल मागे शॉट थर्डला, जिथे क्षेत्ररक्षक उपस्थित आहे मिळेल ती फक्त सिंगल। ह्या सिंगलला वैयक्तिक आणि सांघिक धावसंख्येचा श्रीगणेश आपल्याला पाहायला मिळतो तो प्रीतम पाटीलकडून। 5 षटकांची मॅच, मागच्या मॅचमध्ये ज्या पद्धतीनं धावा डिफेंड, एका बाजूला सौरभ पाटील मागील दोन्ही मॅचमध्ये सपशेल अपयशी ठरलाय, परंतु सिद्धी करवळे ज्या सिद्धी करवळेसाठी अनेक सामने जिंकून दिलेत ह्या पठ्ठ्यानं देखील, परंतु ह्या मॅचमध्ये त्याची बॅट बोलावी लागेल तर मात्र धावा बनू शकतात। ती लेफ्ट हँडर हा फलंदाज विस्फोटक शैलीनं ॲज अ करिअरला जेव्हा सुरुवात केली अगदी प्राईम फॉर्मात ह्या सौरभला आपण पाहिलं होतं, परंतु आज सध्या तरी फॉर्मशी झुंजताना तो मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय। दरम्यान हा चेंडू अतिरिक्त उचली, पंतकडनं व्हाईट बॉलची खून आपल्याला पाहायला मिळेल, अतिरिक्त धाव आणि या एका धावेनं धावफलक 2 ह्या अंकावरती। 1 फॉर दी ओव्हर ही वॉर्निंग देखील आशिषला दिली जाते। यानंतर कदाचित अशाच प्रकारचा जर चेंडू टाकला तर पंच दंडित करू शकतात, हे पंचांनी देखील दर्शवलंय। 2 धावा 2 चेंडूंचा आतापर्यंत खेळ संपलाय। मॅचमध्ये मजा येईल कारण की दोन्ही संघांसाठी ही मॅच महत्त्वाची आहे। करो या मरोची स्थिती मॅचमध्ये आपल्याला पाहायला मिळेल। मोर द विकेटचा हा चेंडू फटका समोर उडवायचं होतं, परंतु टायमिंग व्यवस्थित जुळलं नाही आहे। ज्या पद्धतीनं अशा अपेक्षा बॅट्समननं बाळगली होती, परंतु बॉलची गती देखील थोडी कमी केली, त्या कारणास्तव ती ज्या स्विंगनं हा चेंडू खेळून काढायचा होता, ज्या बॅट स्विंगनं, त्यामध्ये कुठे का होईना स्वतःला सावरलं आणि तिथे फक्त मिळते ती सिंगल। सिंगल डबलनं सुरुवातीलाच आपण पाहतोय अगदी सावध पवित्रा घेतलाय तो सांडवी 11 घोट्या संघानं। नेक्स्ट बॉल, प्रहार करायचा होता इनफिल्डच्या वरतून, जबरदस्त फटका, बॉल चालला एका टप्प्यावरती, बाउंड्री लाईन पार, आलाय दमदार खणखणीत चौकार। दिनांक 25ला आपण पाहतोय आणि ते वेध लागले सध्या तरी डीजे देखील तेच आठवण करून देतोय आणि एखाद्या चांगल्या फलंदाजाला एखादा चेंडू बॅटवरती मिडल होणं भरपूर महत्त्वाचं आहे। एखादा चांगला फटका त्यांना आत्मविश्वास वाढू शकतो आणि त्या आत्मविश्वासानं जर त्याने सुरुवात केली तर एक मोठी नॉक आपल्याला पाहायला मिळू शकते। ही क्षमता, ही धमक प्रीतम पाटीलमध्ये आहे आणि ते आजवरती अनेकदा आपण पाहिले ती घोड गावासाठी। कॅप्टन वर्सेस कॅप्टन मैदानाच्या आतमध्ये, इथे मात्र फटका फसला, झेलची शक्यता, क्षेत्ररक्षक झेल खाली, कॅचेस विन द मॅचेस। अनेकदा आम्ही म्हणत असतो की पकडा कॅच जिंका मॅच, आणि जीवनदान प्रीतम पाटीलला हे जीवनदान महागात पडू शकतो। आजपर्यंत जेवढ्या मॅचेस आपण पाहिल्यात एखाद्या फलंदाजाला जीवनदान मिळाल्यानंतर तो फलंदाज उपद्रव करताना पाहायला मिळतोय। मागच्या मॅचमध्ये देखील जीवनदान त्याला आलं होतं आणि या मॅचमध्ये देखील यस। हिमांशु ठाकूर मैदानाच्या आतमध्ये, मागच्या डावामध्ये देखील त्याच्याकडनं झेल ड्रॉप झाला होता। अचूक लक्ष गुणसंख्या लेखन करत असताना आपण पाहतोय सध्या तरी आता जयेशला आपण पाहतोय, परंतु ह्या अगोदर ऑफिशियल गुणसंख्या लेखक राहुल पोरजीला आपण पाहिलं होतं। पुढील बॉल,
जागा बनवली होती, शपल झालेत आणि सफल देखील. बॉल चाललाय लॉंग लेगच्या दिशेनं, एक टप्पा घेत बाउंड्री लाईन पार, आलाय चौकार. षटकं ही टाकावी लागतात. ज्या पद्धतीनं मागच्या बॉलवरती चौकार आला, थोडीशी टीम मिटिंग चर्चा चालली आहे. एकतर एक झेल देखील ड्रॉप झाला, त्यानंतर थोडेसे शोल्डर डाऊन होताना देखील आपण पाहतोय. एकंदर एका षटकानंतर धावसंख्येचा विचार केला तर धावा धावपलकावरती पाहायला मिळतात त्या बिनबाद 12 धावा. तर फलंदाजांना सुवर्ण संधी. सलग जर 3 षटकार ठोकले तर SS ट्रान्सफरचे सर्व संदीप शेठ म्हात्रे यांच्याकडनं 3,555 रुपये. यस, लक्की क्रमांक 3,555 हे पारितोषिक देण्यात येईल. सलग जर 3 षटकार ठोकले. इनफिल्डच्या वरतून पुन्हा उडवलं बॉलला, बॉल चालला डीप मध्ये, स्वीपर कव्हरला चिरत सीमारेषा पार, आलाय दमदार चौकार. थोडी चाचपडच झाली होती, संघर्षमय राहिली. पण तुम्ही हेच म्हटलं होतं की चांगल्या फलंदाजाला एखादा चेंडू जर बॅटवरती मिडल झाला तर त्याचा फॉर्म परततो, आणि तेच मैदानावरती आपण पाहू शकाल. प्रीतम पाटील 5 बॉल 10 वरती तो सध्या खेळतोय आणि संघाची स्थिती 16 या अंकावरती संघ पाहायला मिळतोय. इथे घुटण्यात टेकवला परंतु चेंडू चांगला होता. प्ले अँड मिस, डॉट बॉल पाहायला मिळतं. प्रत्युत्तर दिलं जातंय. दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी ट्रॅकवरती सुयोग मडवी, सिद्धी करवल्याचा आणखीन एक उभरता सितारा. मागील 2 वर्षामध्ये अगदी वेगवान गोलंदाज म्हणून या गोलंदाजची ख्याती आपल्याला आजवरती पाहायला मिळते. ते गोलंदाजी ट्रॅकवरती एका बाजूला फलंदाजांना सुवर्ण संधी. सलग जर 3 षटकार ठोकले तर बापू किंगशे पुरस्कर्ते संदीप शेठ म्हात्रे यांच्याकडनं 3,555 असतील. एक तर आलाय. इथे मात्र बॅटच्या रडारमध्ये बॉलला फेकून देत असताना दी सीमारेषा पार, यूज इट, षटकार. पहिलीच आहे आणि पहिल्या रात्रीपासून बक्षिसांची खैरात संदीप शेठ म्हात्रे यांच्याकडून. चांगला चेंडू होता, आता मात्र खोलात टाकलेली लेंथ, परंतु लवकर पिक केले मिस फिल्डिंग. अशा पद्धतीनं जर खराब क्षेत्ररक्षण झालं तर या स्पर्धेचा निरोप घ्यावा लागेल, शंकाच नाही. या अगोदर देखील एक झेल ड्रॉप तो देखील प्रीतमचा झालाय. स्वतः संघाचा संघनायक तो आहे, त्याला मिळालेलं जीवनदान कुठे का होईना त्याचा तो फायदा घेत असताना, आणि जेवढ्या धावा इथून येतील तेवढी मात्र डोकेदुखी असेल ती वीरेन कायरा 11ला. नेक्स्ट बॉल राईट मोर द विकेट न सुयोग मडवी. अवे फ्रॉम द बॉडी, थोडासा शरीरापासनं दूर ठेवला, हिटिंग झोन पासनं दूर राहण्याचा प्रयत्न आपण पाहतोय. स्लॉटमध्ये टाकायचा नाही आहे, कारण की सुयोगला देखील माहीत आहे समोर एक चांगल्या दर्जाचा फलंदाज आहे. त्याच्या जर हिटिंग झोनमध्ये बॉल टाकला तर त्याची रेंज हिटिंग भरपूर मोठी आहे. तो बॉलला बाहेर पाठवू शकतो आणि त्या अनुषंगानं बॉल बाहेर डिलिव्हर करण्यात आला होता. इथे चांगला चेंडू पडल्यानंतर थोडंसं वलन घेत असताना ह्या बॉलवरती देखील कोणती धाव नाही. या डॉटनं या षटकाची झाली आहे सांगता. एंड ऑफ दी सेकंड ओव्हर, 24 for none, एकही विकेट नाही आहे. म्हणजे 24 धावसंख्येची भागीदारी आपल्याला पाहायला मिळते ती 2 षटकानंतर. म्हणजे याच जर सरासरीने धावा बांधल्या तर प्रोजेक्टेड स्कोअर सध्या 60 पाहायला मिळते. म्हणजे कदाचित ह्या खेळपट्टीवरती 60 जरूर चांगली धावसंख्या आपण पाहू शकाल. भागीदारी पहिल्या विकेटसाठी तुषांत आणि राज पाटील यांच्यामध्ये 41ची झाली होती. त्यानंतर आशिष पाटील बाळू राजे यांच्यामध्ये देखील 30 धावा नोट आऊट त्यांनी सामना जिंकला होता. त्यानंतर सध्या तरी आपण सौरभ पाटील आणि प्रीतम या दोघांमध्ये आजच्या रात्रीतील तिसरी सर्वाधिक मोठी पार्टनरशिप पाहतो पहिल्या विकेटसाठी 24 धावसंख्येची.
हा संपूर्ण लेखाजोखा हायेस्ट पार्टनरशिप फॉर एनी विकेट सध्या तरी आपण पाहू शकाल. अतिशय सुंदर टेलिकास्ट आणि त्यासोबत टेक्निशियन टीम मेंबर्स कृष्णा म्हात्रेचं देखील मी कौतुक करेन, कारण की फॉर्च्यून इव्हेंट ही वाहिनी लोकोत्तर करण्यामध्ये ह्या व्यक्तिमत्वांचे जरूर योगदान आपण पाहतो, ज्यामध्ये कृष्णादादा म्हात्रे असतील, भावेश म्हात्रे असतील, सोबतीनं अंकित पाटील आणि ऑल कॅमेरामॅन त्यांची देखील तितकीच मेहनत आपल्याला पाहायला मिळतोय. खास करून कॅमेरामॅनचं कौतुक करायला हवं. कधी कधी जेवायला देखील खाली उतरायला त्याला मिळत नाही आहे, हातामध्ये जेवण घेऊन जागेवरतीच जेवण करावं लागतं. ही मेहनत आहे आणि त्या मेहनतीनंच एखादा उपक्रम किंवा एखादी गोष्ट जी आपण हाती घेतो ती सफल होताना पाहायला मिळतोय. तर चला जाऊया मॅचच्या दिशेनं. 2 षटकांचा खेळ संपला, जास्तीचा वेळ इथनं खर्च करायचा नाही. 24 धावा स्कोर कार्डवरती पाहायला मिळतात. आता मात्र जोडी जमली आहे. आता दोघांचे आय सेट झालेत. इथनं आणखीन मोठे फटके येऊ शकतात चांदवी 11 गोटसाठी. सेकंड ओव्हरमध्ये आशिष पाटील, पहिलाच बॉल प्रहार करायचा होता परंतु प्ले अँड मिस. 1 मोर डॉट बॉल पर्सेंटेज देखील आपण पाहिलेत आणि सोबतीने मोठे फटके देखील पाहायला मिळालेत. अन्यथा हे स्कोर आणखीन पुढे आपल्याला पाहायला मिळू शकलं असतं, परंतु बॅटर रंगलं मैदानाच्या आतमध्ये. 2 लढवय्ये संघ लढतायत मैदानाच्या आतमध्ये. ही मॅच चांगली रंगेल यात शंकाच नाही आहे, कारण की दोघांनी एक सामने जिंकलेत. इथनं आणखीन एखादा विजय ह्या ट्रॉफीच्या दिशेनं आणखीन एक पाऊल पुढे टाकताना पाहायला मिळेल संघ. चांगला चेंडू होता, उडवलाय समोर, अगदी स्ट्रेट ऑन दी ग्राउंड. 2 क्षेत्ररक्षक होते परंतु दोघे थांबले. मी तरी म्हणेन एकाचा कॉल असायला होता, झेलपर्यंत पोहोचायला हवं होतं, तसं घडलं नाही आहे. कदाचित बॉल जास्त दूर होता, दोघांनी पाहिलं आणि एका टप्प्यावरती बॉलला फील्ड करणं पसंत केलं आणि तोपर्यंत अवधी होता. धावा 2 या ठिकाणी पूर्ण केले जातात. 1-1 धावेसाठी संघर्ष. ॲक्शन रिप्ले देखील सातत्यानं दाखवलं जात आहे. अतिशय सुंदर टेलिकास्ट आपण पाहतोय. घरबसल्या जे प्रेक्षक जरूर ही स्पर्धा अनुभवत आहेत त्यांच्यासाठी जरूर पर्वणी आपण पाहतोय हे प्रेक्षेपण. नेक्स्ट बॉल, जागा बनवली होती परंतु लाईन देखील चांगली फॉलो करत असताना आपण आशिषला पाहतोय. ती एका विभागातील हे संघ आपण पाहतोय, एकमेकांच्या विरोधात अनेकदा हे संघ खेळले आहेत आणि त्या कारणास्तव एकमेकांचे स्ट्रॉंग झोन, वीक झोन माहीत आहेत. कोणता फलंदाज कोणत्या दिशेला स्ट्रॉंग खेळतो, त्या अनुषंगानं फील्ड सेटअप आणि सोबतीनं टप्पा, दिशा, ह्या साऱ्या काही गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात ह्या मॅचमध्ये. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा दूर ठेवण्याचा प्रयत्न. समोर ऑफ ड्राईव्ह डीपमध्ये लॉंग ऑफ तैनात होता, थोडीशी मिसफिल्डिंग. 1चं रूपांतर 2 मध्ये. अन्यथा एकाच ॲक्शननं जर बॉल उचलून फेकला असता तर कदाचित फक्त मिळाली असती ती सिंगल, परंतु धावा 2 मिळत आहेत. इथनं आता मोठे फटके दाखवावे लागतील, कारण की जरूर ज्या पद्धतीनं टॉस जिंकला, प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय स्वीकारला आहे ते पाहता त्यांना माहिती आहे 50+ आपल्याला धावा बनवायच्या आहेत. डान्सिंग डाऊन दी विकेट, दी गोलंदाजच्या दिशेनं हा फटका खेळून काढला होता. गुड फिल्डिंग. स्वतःला पूर्णतः झोकून देत असताना अनिकेत कालेला आपण पाहिलं, बॉलला त्यांना रोखलंय परंतु फटका देखील चांगला होता. अगदी बॉलर्स बॅक ड्राईव्ह आपण पाहिला आणि तिथे धावा देखील 2 पुन्हा मिळत आहेत. 2चा पहाडा जणू काही या षटकामध्ये पाहायला मिळतो. एकतर डॉट नाहीतर दुःख, अर्थात 2 धावा. डीजे आणि कॉमेंट्री पॅनलसाठी 500 रुपये. संदीप शेट म्हात्रे यांच्याकडनं फटका इथे देखील चांगला आहे. मिड विकेटला क्षेत्ररक्षक टिपला झेल. फर्स्ट विकेट डाऊन. धक्का, पहिला ब्रेक थ्रू आणि ड्रिंक्स ब्रेक आपण पाहतोय. 3 षटकांचा खेळ संपलाय आणि आशिषला मिळणार आहे पहिलं यश. डीजे परतीचा रस्ता जरूर पकडावा लागला. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये विशाल पाटील, टीम तुर्बे बचा हा खेळाडू आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. याच क्रीडांगणावरती चैतन्येश्वर खुटारीच्या वतीनं जेव्हा स्पर्धा भरवली होती, पठ्ठ्यानं 50 धावा ठोकल्या होत्या.
जबरदस्त कामगिरी केली होती आणि मागच्या मॅचमध्ये देखील 2 षटकार त्यानं ठोकलेत. या मॅचमध्ये त्याच्याकडनं अपेक्षा असेल ती जरूर सानविलेवन घोटला, त्या कारणास्तव त्याला प्रमोट देखील केलंय. 1 डाऊनमध्ये विशाल पाटीलला पाठवण्यात आले, अशा अपेक्षा भरपूर आहेत. 2 षटकं जिथे 2 नौखे गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतील. कदाचित त्यांना टार्गेट करण्याचा प्रयत्न प्रीतम पाटीलचा देखील असेल. आतापर्यंत विचार जर केला तर या स्पर्धेमध्ये 19 चौकार आणि सोबतीनं 23 षटकार आलेत. 10च्या सरासरीनं 30 धावा. उर्वरित अजूनही 12 चेंडू शेष आहेत. किती धावा बनतील यावरती या मॅचचं भवितव्य अवलंबून असेल. षटक क्रमांक 4 आणि गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज हिमांशु ठाकूर 4थ्या षटकामध्ये. राईट मोर द विकेट न तेज घेऊन बॉल मागे, परंतु फाईन लेग न टिपलाय झेल. बिग विकेट डाऊन, बिग लॉस. प्रीतम पाटील माघारी परतलाय. सलग विकेट आलेत. मागच्या बॉलवरती देखील विकेट आला होता 3ऱ्या षटकाच्या शेवटच्या. आणि 4थ्या षटकाला जशी सुरुवात झाली मोठी मछली जालमध्ये असं म्हणावं लागेल. प्रीतम पाटील बाद झालाय. धक्का दुसरा लागलाय. धानसरगाव या संघातनं खेळताना आपण पाहतोय जय गणेश्वर धानसर संघातनं राहुलला, परंतु सध्या स्थितीला इंजेक्शनमध्ये तो जरूर खेळतोय वीरन कायरा 11साठी. नवीन फलंदाज धनेश मात्रे मॅन फ्रॉम पिसारवे मैदानाच्या आतमध्ये नेट क्रमांक 4 वरती. पहिलाच बॉल दूर ठेवलाय. खेळण्याचा प्रयत्न जरूर केला परंतु अतिरिक्त बाहेर हा चेंडू पाहायला मिळतोय. वाईट बॉल. या वाईटच्या साह्यानं धावफलक 31 या अंकावरती. पेशाने जरूर ॲडव्होकेट हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतो, परंतु मैदानाच्या आतमध्ये धावा बनवाव्या लागतील. क्षमता आहे या खेळाडूमध्ये देखील. चौकार षटकार टोकू शकतो, परंतु सद्यस्थितीला त्याच्या बॅटमध्ये ते फटके यायला हवेत. जबरदस्त फटका ऑन साईडला टर्न केला एका टप्प्यावरती. गोलीच्या वेगानं बॉल फरार, सीमा पार. आलाय दमदार चौकार. परंतु इथनं उर्वरित जेवढे चेंडू आहेत तेवढ्या चेंडूंवरती मोठे फटके जास्त यायला हवेत. हा प्रयत्न असेल तो एका बाजूला सानवी 11चा. किती धावा बनतील ह्याकडे लक्ष असेल दोन्ही टीम्सचं. एका बाजूने ACC रोहिंजन तो देखील विचार करतोय की इथं कोणता संघ येईल खेळण्यासाठी. सुरुवातीला झेलवरती यायचं होतं परंतु काय घडलंय, पुन्हा मिस फिल्डिंग. ह्या आतापर्यंत जर सत्राचा विचार केला ना पूर्वार्धाचा, तर फिल्डिंग टीमकडनं बऱ्याचशा मिस्टेक पाहायला मिळाल्या. झेल ड्रॉप झाले, सोबत ग्राउंड फिल्डिंगचा विचार केला तर सिंगल होत्या तिथे 2. राज पाटीलनं आता मात्र चुकी केली आहे. या अगोदर चांगला झेल टिपला होता. हा चेंडू जरूर असं वाटलं होतं फील्ड केला, परंतु अंततः हातातनं बॉल मागे गेला आणि तिथे देखील चौकार आला. 2 चेंडू 8 वरती खेळत असताना धनेश मात्रेला आपण पाहतोय महत्त्वाचं योगदान. अंतिम टप्प्यामध्ये जिथे संघाला धावसंख्येची नितांत गरज होती अशा मुमेंटला मात्र त्याच्या बॅटमधून आपल्याला फटके पाहायला मिळतात. आणि त्या फटक्यांचे चटके सध्या तरी वीरेन कायरा 11 ह्या टीमला, कारण की धावफलक पोहोचले ते आता 39 या अंकावरती. षटकातील अजूनही 3 चेंडू शेष आहेत. पहिल्या बॉलवरती विकेट आली होती ठाकूरला, परंतु आता नेक्स्ट बॉल. इथे देखील उडवलाय समोरच्या दिशेला. मिस टायमिंग. क्षेत्ररक्षक झेल खाली. टिपला जाईल का? यस, इट इज अ टेकन. विकेट डाऊन. आणि आता देखील महत्वाचा धक्का लागलाय. धनेश मात्रे बॅक टू दी डग आउट.
नवीन फलंदाज रुशाल पाटील मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. घोडगावचा हा फलंदाज युवा उद्योजक आहेत, परंतु आता इनेक्शन मध्ये खेळतायत. 2 चौकारानंतर महत्वाची विकेट आली. धनेश बाद झालाय. आता रुशाल मैदानाच्या आतमध्ये चांगला चेंडू पडलाय थोडासा खाली. सबमरीन डिलिव्हरी डॉट बॉल. गोलंदाजी चांगली केली, थोडीशी मिसफिल्डिंग झाली, अन्यथा धावा कमी असत्या. परंतु सध्या तरी गोलंदाजी अनालिसिस थोडं जास्त पाहायला मिळतं. याचं कारण की फिल्डिंग खराब झाली. परंतु हिमांशू ठाकूर भरोसा त्याच्यावरती सातत्यानं दाखवत असताना संघ देखील आपण पाहतो. आणि भरोशाला एक गोलंदाजी प्रत्येक मॅचमध्ये हिमांशूनं केले. या मॅचमध्ये देखील त्याच्याकडनं प्रयत्न अगदी जिकरीचा पाहायला मिळतोय. इथे देखील चांगला चेंडू डॉट. सलग 2 डॉट आलेत आणि ह्या अगोदर विकेट देखील आला होता. एकंदरीत 2 चौकार ह्या षटकात आले, परंतु धावा त्यानं 9 खर्च केल्या. आणि 4 षटकानंतर 39ला 3 बॅटिंग करत असताना सध्याच्या घडीला सानवी 11 घोट संघ. दोस्ती दुनियेतील राजा माणूस संदीप दादा म्हात्रे म्हटलं तर नक्कीच जिथे जिथे स्पर्धा तिथे त्यांचं एटीएम खुलं होताना पाहायला मिळतोय. पहिलाच बॉल लॉप करण्याचा प्रयत्न, विकेटची चान्स. आणि पहिल्याच बॉलवरती विशालला मात्र थांबवलंय. ज्या विशालकडनं अशा अपेक्षा होत्या सानवी 11ला, मात्र तो लवकर बाद झालाय, शून्यावरती परतलाय. पहिला चेंडू फेस करत असताना मोठा फटका खेचण्याचा प्रयत्न विशालचा फसलाय आणि परतावं लागतंय विशालला देखील. आणि पहिल्या बॉलवरती मिळते ती अनिकेतला विकेट. कॅश प्राइज वाढलाय. षटकार हॅट्रिकसाठी 4 पंजे अर्थात 5,555 रुपये. संदीप शेठ म्हात्रे यांचं एटीएम पहिल्याच रात्रीमध्ये, म्हणजे अजून बऱ्याच रात्री जायच्या आहेत, कारण की त्यांचा संघ देखील खेळणार आहे बापू किंग संघ. परंतु प्रत्येक संघावरती जरूर धनवर्षा त्यांची आपण पाहतोय. आणि द्वितीय क्रमांकाची ट्रॉफी देखील त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला देण्यात आली आहे. जरूर त्यांचे मनापासून आपण आभार व्यक्त करूया. आणखी द्वितीय क्रमांक स्वर्गीय शांताराम शेठ म्हात्रे, बापू किंग्स या नावानं अनेक संघ खेळताना पाहायला मिळत आहेत. आणि संदीप शेठ म्हात्रे यांच्या माध्यमातून द्वितीय क्रमांकाची ट्रॉफी. आणि सोबतीनं आता फलंदाजांना सुवर्ण संधी, सलग जर 3 षटकार ठोकले तर 5,555 रुपये. प्राईज मोठा आहे, परंतु त्यासाठी मोठा पराक्रम देखील मैदानाच्या आतमध्ये करायचा आहे. प्रणय पाटील आणि रुशाल पाटील ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. परंतु अनिकेत ज्याच्यावरती देटोर सोपावली आहे, सध्या तरी चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. इथे देखील एज घेऊन बॉल मागे, परंतु गुड फिल्डिंग राहुल. जबरदस्त फिल्डिंग आज मैदानाच्या आतमध्ये. जरूर चांगली फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळते ती राहुल पोरजीकडनं. इथे देखील बॉलला स्टॉप केला, अन्यथा धावा जास्त मिळाल्या असत्या, परंतु अचूक लक्ष आपण पाहू शकाल. धावफलकाचा विचार केला तर 42-42 धावा. ज्या पद्धतीने टॉस झाल्यानंतर सुरुवातीला प्रीतम पाटीलनं म्हटलं की आम्ही बॅटिंग करू, तर एका बाजूला आशिषला विचारलं की तुम्ही काय केलं असतं, तर त्याने देखील म्हटलं होतं की आम्ही फिल्डिंगच केली असती.
म्हणजे अगदी टॉस जरी विरुद्ध गेला असला तर निर्णय आमच्या बाजूनं आहे असंच म्हणावं लागेल. याचं कारण की त्यांना माहीत आहे प्रतिस्पर्धी संघाला जर कमी धावसंख्येमध्ये रोखलं तर कदाचित ते लक्ष्य आपण पार करू शकतो. सध्या तरी मोस्ट कॅचेस जर आपण विचार केला तर राहुल पोरजी ज्याच्या नावावरती 4 कॅचेस, प्रीतम पाटील, सानवी लिओन घोटचा जो संघनायक त्याच्या नावावरती देखील 3 कॅचेस आपल्याला पाहायला मिळतात. फटका चांगला आहे, आडव्या बॅटनं बॉलला अगदी फ्लॅट स्वरूपात पाठवले ते डीपमध्ये स्क्वेअर लेग, बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजनला एका टप्प्यावरती बॉल सीमारेषा पार. अंतिम टप्प्यात येत असताना हा महत्त्वाचा चौकार आणि या 4 थांबलेली धावसंख्या वेगानं पुढे जाताना पाहायला मिळेल. ॲक्शन रिप्लेमध्ये आपण पाहू शकाल अगदी गिरकी घेत असताना बॅकवर्ड स्क्वेअर लेगला मात्र टार्गेट केलं आणि चौकार प्रणयच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळतोय. 47 ह्या अंकावरती धावफलक. अंतिम चेंडू, टार्गेट सेट बॉल. इथे एखादा मोठा फटका 50+ आणि कदाचित 50चा जो आकडा आहे ना त्याचं दडपण प्रतिस्पर्ध्यांवरती देखील असू शकतं. ते मानामध्ये देखील असेल बॅटिंग करत असताना सानवी इलेव्हनच्या की एखादा मोठा फटका येत ना, कारण की 47 बांधल्यात, एखाद्या मोठ्या फटक्यानं 50शी देखील पार होईल आणि कदाचित एक संतुलित धावसंख्या ह्या क्रीडांगणाच्या दृष्टिकोनातून विचार केला तर जिथे आज जास्त धावा बनत नाहीयेत. अंतिम बॉलवरती शेवट गोड केलाय, बॉल उंच आणि तितकाच लांब, सीमारेषा पार. प्रणयच्या बॅटमध्ये आलाय तडाखा, शेवटच्या बॉलवरती षटकार आणि धावा फलकावरती 53-53 आणि 54चं एक मापक लक्ष असेल ते वीरेन कायरा 11 या संघासमोर. कशा पद्धतीनं हे लक्ष पेलावलं जाईल दुसऱ्या सत्रात ऐकण्यासाठी मायक्रोफोनवरती आपण करू परिवर्तन आणि खेळाचं दुसरं सत्र जसं चालू होईल मायक्रोफोनवरती आवाज असेल. याच विभागातील एक नामांकित हिंदी आणि मराठीवरती ज्यांची कमांड आहे असे आमचे जवळचे मित्र योगेश मळवी यांचा आवाज खेळाच्या दुसऱ्या सत्रासाठी. थँक्यू. क्या बात आहे, जबरदस्त. आणि खरोखरच जर अजून एक चेंडू असताना तर आपले सन्माननीय SS ट्रान्सपोर्टचे मालक सन्माननीय संदीप शेठ म्हात्रे यांच्या वतीने 5,555 रुपयाचा जो पारितोषिक आहे ना तो प्राप्त झाला असता. तत्पूर्वी मात्र इथे इनिंग संपली आहे, पण खरोखरच स्केल चांगला केला आहे. आणि आजच्या रात्रीमध्ये जेवढं कौतुक करावं ना आमचे खऱ्या अर्थाने स्वर्गीय शांताराम स्मृती शांताराम शेठ म्हात्रे, स्वर्गीय शांताराम शेठ म्हात्रे यांच्या आठवणींना उजाला देण्यासाठी आज SS ट्रान्सपोर्टचे मालक संदीप शेठ म्हात्रे यांच्या वतीने जी बक्षिसांची लयलूट केली आहे ना ती अप्रतिम आहे. कारण त्यांनी बक्षिसं लावलेले आहेत, परंतु खेळाडू एकही असा दिसत नाही आहे की त्या बक्षिसांपर्यंत पोहोचेल. पण देण्यासाठी संदीप शेठ म्हात्रे इथे उघड खुल्या मनाने आहेत. आजच्या पहिल्या रात्रीमध्ये त्यांनी जो धमाका दिला आहे ना साई तो अप्रतिम आहे. तर संदीप शेठ म्हात्रे तुमचं देखील जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे. कारण खुटारीची स्पर्धा म्हटली ना तर नेहमीच त्यांचं खूप मोठं योगदान असतं. तर त्यांचं देखील आपण मनपूर्वक स्वागत करूया. त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला अनेक पारितोषिकांची लयलूट करण्यात आलेली आहे. बघा, स्वर्गीय शांताराम शेठ म्हात्रे यांच्या स्मरणार्थ SS ट्रान्सपोर्टचे मालक आमचे सन्माननीय संदीप शेठ म्हात्रे यांच्या वतीने विकेट हॅट्रिकसाठी 3,355 रुपयाचा पारितोषिक दिला जाईल. नक्कीच त्यांनी सांगितलेलं आहे. धन्यवाद संदीप शेठ, तुमचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे. खुटारीची स्पर्धा म्हटली आणि खुटारी म्हटलं ना तर विशेष नाही आहे. खूप मोठी स्पर्धा या गावामध्ये आपण नेहमीच पाहत असो, डे असो किंवा नाईट असो, आणि या गावामध्ये हा जल्लोष क्रिकेटचा आपण नेहमीच पाहिलेला आहे. तर उद्यापासून मात्र या स्पर्धेला 5 वाजता सुरुवात होईल. सामन्याला प्रत्येक सामना हा 5 षटकांचा आहे आणि 5 वाजता सामन्याला उद्या सुरुवात होणार आहे याची नोंद आपण घ्यायची आहे. नाही, उद्यापासून मात्र नियम आजपासूनच आहेत. आज आज पाहायला गेलं तर उद्घाटन अनेक कार्यक्रम त्यामुळे थोडासा लेट झाला. 4:30 वाजता रिपोर्टिंग नक्कीच विनायक आमचे जावं आहेत त्यांनी सांगितलेलं आहे.
तर त्या शंका नाही आहे. इथे आवाज दिला ना विशाल तर विशेष नाही आहे. या डेमध्ये देखील तुमचा आम्ही तो जल्लोष पाहिला. बापरे बाप, विशेष नसतं इथे. खुटारी म्हटलं ना तर हा वेगळा लूक असतं. नामांकित स्पर्धांच्या यादीमधलं हे गाव आहे खुटारी, जिथे मोठी स्पर्धा होते. हायवे टच हा मैदान आहे. अनेक वर्षाची परंपरा आहे आणि शेवटच्या दिवशी तर मात्र प्रेक्षकांची मेजबानी असते. आईस्क्रीम काय, नाश्ता काय, बऱ्याच गोष्टी मात्र दिल्या जातात. आहे नक्की संदीप शेठ ना. हा शेवटपर्यंत 5-5 ओव्हरच्याच मॅच डेला देखील आपण पाहिल्या ना. पण जास्त आम्ही देखील तुमची दिलगिरी व्यक्त करतोय. फायनल, हा फायनल मागे 10 ओव्हरची खेळवली होती. हा हे आता झाले ना. नक्कीच योगेश, हेच तर विषय आहे या खुटारी गावाचं. हां इथे पण प्रीमियर लीगला इथे या स्पर्धेमध्ये देखील जर वेळ भेटला ना तर 8 ओव्हरचे सामने होतील, शंका नाही आहे. चला बोलूया आपण सेकंड 17कडे. आवाज असेल एक जबरदस्त भारदस्त आवाज. अनेक वर्ष ज्यांचा दांडगा आवाज आपण ऐकत असतो, आमचे साथी समालोचक मित्र योगेश मडबे यांच्याकडे मी बोलतोय. थैंक यू सो मच साइनाथ जी पाटिल एंड थैंक यू सो मच संदीप पाटिल सर. पहले सत्र की बात करेंगे तो पहले सत्र में सानवी 11 घोट टीम जिन्होंने बनाया 53 रन और 54 रनों का लक्ष्य मैदान के अंदर, और उसका जवाब देते हुए वीरेन कायरा 11 के सलामी बल्लेबाज पहली गेंद के ऊपर शानदार छक्का और छक्के के साथ शुरुआत मैदान के अंदर. राज पाटिल के बल्ले से छक्का आता हुआ. ये मुकाबला अच्छा होगा, कहीं मत जाना दर्शकों, क्योंकि एक बड़ा मुकाबला डू और डाई, करो या मरो, यानी कि ये मुकाबला जीतेंगे तो आखिरी मुकाबला आज की रात का होगा. योगेश पाटिल यानी कि मुन्ना पहली गेंद के ऊपर भव्य स्वागत किया और यहां पर छक्के के साथ खाता खोला टीम का और राज पाटिल का. वीरेन कायरा 11 तोज मुस्कुर और सानवी 11 घोट के बीच बड़ा मुकाबला है. ये गेंद हवा में है, फील्डर नहीं ना पाए, शायद गेंद सीधे शरीर पर टकराई या सर पर टकराई. मिड ऑन में खिलाड़ी थे, कैच को नहीं लपेट पाए और बड़ी विकेट हो सकती थी यहां पर. देखिए रिप्ले में जरूर देख सकते हैं, बैलेंस नहीं बना पाए, सीधे गेंद शरीर पर टकराई और यहां से रन बनी. एक रन संख्या 7 जीतने के लिए 54 रनों का लक्ष्य. 30 गेंदों के ऊपर 54 रन बनाने हैं. इस बार इनसाइड आउट शॉट एक्स्ट्रा कवर के ऊपर से जब तक गेंद को फील्ड करे तब तक 2 रन तेजी के साथ पूरे गेम. विशाल पाटिल थे वहां पर, उनके सर के ऊपर से गेंद निकली. 2 रन आए इस गेंद के ऊपर. 2 रन के साथ रन संख्या पहुंची इस समय 9 रन के ऊपर. सानवी 11 टीम यानी कि हमारे सानवी इंटरप्राइजेस के प्रोप्राइटर बंटी शेठ पाटिल मुकाबला देख रहे हैं तो स्वागत है आपका. सम्मानीय नगर सेवक नितेश दादा पाटिल आप मुकाबला देख रहे हैं तो आपका भी स्वागत है. इनकी टीम है नितेश दादा पाटिल की, बंटी शेठ पाटिल की टीम मैदान के अंदर. और फटने के बाद आउट स्विंग थोड़ी सी बाहर की तरफ निकलती हुई और बल्लेबाज को बीट किया. डॉट गेंद की समाप्ति. पहले ओवर में शुरुआत अच्छी रही है, 5 गेंद में 9 रन आए, क्योंकि योगेश पाटिल यानी कि मुन्ना की ओवर में ज्यादा से ज्यादा रन आए ये कभी देखा नहीं, मगर इस समय एक छक्का जरूर दागा. अब तक 5 गेंद में 9 रन आए. टारगेट है 54 रनों की. और नाइस डिलीवरी, गति परिवर्तन, डॉट गेंद, ओवर की समाप्ति. पहले ओवर का खेल समाप्त होने के बाद रन संख्या केवल 9 रन बगैर किसी विकेट के नुकसान पर. आप बनाने हैं यहां पर 45 रन आने वाली 24 गेंदों के ऊपर.
तर बघा आता राज पाटील जो मैदानामध्ये आपल्याला खेळताना दिसतोय, तर राज पाटीलसाठी एक सुवर्ण संधी आहे. स्ट्राईकला आता राज पाटील येतो आणि त्याच्यासाठी सुवर्ण संधी आहे. जर लगातार 3 षटकार राज पाटीलने ठोकले तर त्याच्यासाठी रुपेश पाटील तळोजा मजकूर आणि धीरज राजे तळोजा मजकूर यांच्या वतीने 3000 रुपयाचा पारितोषिक दिला जाईल. स्क्रीनवरती आपण पाहू शकता बक्षीस उद्घाटन सोहळा किती हा ऑक्शनचा आहे. ऑक्शनचा हा सोहळा आपण पाहतोय. ट्रॉफी अनावरण केली जाते आणि तीच ट्रॉफी मात्र इथे देखील आज आपल्याला पाहायला मिळाली. त्या ट्रॉफीचं अनावरण आपण पाहिलं. सुंदर हे आयोजन आपण पाहतोय. फॉर्च्यून इव्हेंटच्या माध्यमातून फॉर्च्यून इव्हेंट पुरस्कृत चेतनेश्वर क्रीडा मंडळ खुटारे आयोजित स्पर्धा आपण पाहतोय. वार्ड क्रमांक 1 प्रीमियर लीग. योगेश जहां बिल्कुल पहले विकेट मैदान के अंदर और ओवर नंबर दूसरी ओवर शुरू हुई और गेंदबाज कप्तान प्रीतम पाटिल ने सफलता प्राप्त की. पहली विकेट नंबर पहली 9 रन के ऊपर. एक विकेट आलाय. लगातार 3 विकेट म्हणजे हॅट्रिक विकेट हॅट्रिक जर इथे प्राप्त केली तर SS ट्रान्सपोर्टचे मालक संदीप शेठ मात्रे यांच्या वतीने 3555 रुपयाचा पारितोषिक मात्र गोलंदाजाला दिला जाईल. क्या बात आहे. पहले गेंद में विकेट, दूसरे गेंद यहां पर डॉट आती हुई. रन संख्या की बात करेंगे तो इस समय 9 रन 1 विकेट के नुकसान पर. टारगेट है 54 रनों की. कहते हैं टारगेट चाहे कितनी बड़ी क्यों ना हो, एक अच्छा मुकाबला जरूर दर्शकों को देखने मिलेगा. इसके बाद अंतिम मुकाबला जरूर होगा. 2 मुकाबले जीतकर एसीसी रोइंजन टीम आगे पहुंच चुकी है और इसमें जीतने वाली टीम उनके साथ खेलेगी. आइए स्वागत है. और ये सीधे स्टेट ऑन दी स्टेट गॉन 6 रन. रन की पारी मैदान पर साथ खेल रहे हैं बालू राजे. फुल टॉस गेंद, इस बार मिस टाइमिंग है, फील्डर नहीं पहुंचेंगे. जब तक गेंद के ऊपर आए तब तक यहां पर 2 रन आसानी के साथ पूरे किए. 2 रन के साथ रन संख्या पहुंचे इस समय 18 रन के ऊपर. सिंगल डबल के साथ ये मुकाबला आगे बढ़ता हुआ. इक्का दुक्का चौके छक्के ये मुकाबला आगे बढ़ता हुआ. टारगेट है 54 रनों की 30 गेंदों के ऊपर. अब तक 18 रन बने और फुल टॉस गेंद दिशा दी बैकवर्ड स्क्वायर लेग रीजन में. कोई फील्डर नहीं है. गेंद सीधे बाउंड्री लाइन के बाहर और एक खूबसूरत शानदार चौका. टोटल की बात करेंगे इस समय 22 रन बने हैं. 1 छक्का 1 चौका और पैरों पर गेंद. यहां पर LBW लेग B4 गोज टू द विकेट. बालू राजे एक बड़ी विकेट मैदान के बाहर बालू राजे की, जिन्होंने एक चौका दागा एक छक्का दागा और उन्हें चलते बनाया इस ओवर में प्रीतम पाटिल ने.
उद्घाटन समारंभ बघा इथे मान्यवरांच्या शुभासे ट्रॉफीचं अनावरण करण्यात आलं आणि आज या लीगला सुरुवात झाली. खरं तर आपण पाहतोय फॉर्च्यून इव्हेंटच्या माध्यमातून त्यांच्या स्वप्नातून साकारली जाणारी चैतन्येश्वर क्रिकेट संघ कुटारी आयोजित आपण पाहतो वार्ड क्रमांक 1 सोलागाव प्रीमियर लीग 2026 हे पर्व आपल्याला दाखवले जात आहे. ट्रॉफीचं अनावरण झालं आज आणि ही स्पर्धा सुरू झाली. प्रत्येकाचं स्वप्न ही ट्रॉफी जिंकण्याचं. जिजाऊ मातेंचं खरं तर जिजाऊ मातेने दिलेलं संस्कार आणि त्या संस्कारातनं छत्रपती शिवराय घडले. बरेच सारी माहिती या ट्रॉफीतनं मिळते. ट्रॉफीला बघितलं की शिवरायांचा इतिहास जागा होतो आणि ही ट्रॉफी सध्या जिंकण्यासाठी एकूण 24 संघ मैदानात उतरतील. पहिला क्रमांक चॅम्पियन संघ फक्त त्याच्यासाठी ही ट्रॉफी दिली जाईल आणि नक्कीच त्यासाठी आता 24 संघांना संघर्ष करावा लागेल. आज 4 संघ आलेत, त्याच्यातनं 3 संघ या स्पर्धेतनं बाहेर लीगमधून बाहेर होतील. एक संघ फक्त सुपर 6 मध्ये क्वालिफाय होईल. ओव्हर नंबर 3 गोलंदाज योगेश पाटील आता मुन्ना पुन्हा एकदा आला सेकंड स्पेलसाठी. पहिला चेंडू लेगस्टंपच्या बाहेर, वाईटचा इशारा. अतिरिक्त रन्स वाढतायत. टीम टोटल 23 धावा आता करायच्यात मैदानावरती. 33 धावा 18 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि इथं 33 धावेची गरज आहे. सामना चांगला होणार. यू ही नहीं मिलती राही को मंजिल. सॉरी 34 धावेची गरज आहे. 54 धावेचं टार्गेट. यस रन संख्या 31 पाहिजे. सॉरी 31 धावेची गरज आहे. 34चं टार्गेट दिलगिरी व्यक्त करेल. चांगला सामना आहे मैदानावरती. प्रत्येक धावची माहिती, कारण सामना एवढा कट टू कट आहे की आता जिंकण्यासाठी येणारे बॉल शिल्लक राहिले ते 18 आणि 31 धावा करायच्या आहेत. हा चेंडू पडल्यानंतर ऑप्शनच्या बाहेर पंचांनी पुन्हा वाईट घोषित केलाय. अवंत धावा वाढतात, त्यावरती रोख लावावी लागेल कारण टार्गेट आता 18 चेंडूमध्ये 30 राहिलाय. आज एकूण 4 संघ शिवशक्ती इंटरप्राइजेस संघ या स्पर्धेतनं बाहेर झाला. खरं तर त्या टीमला पॅनल्टी लागली. त्याचं एक कारण पण होतं की त्यांचा संघ टीम पालेश्वरीमध्ये सुपर 8चा सामना खेळत होता. महत्त्वाची लढत होती आणि तिथेही त्यांना पोचायचं होतं. त्यामुळे आज इथेही शॉर्ट प्लेअर आले आणि तिथेही शॉर्ट प्लेअर आले. बऱ्याच साऱ्या गोष्टी होत्या, चर्चा नक्की करू. परंतु हा चेंडू आले डॉट बॉलनं टीमची टोटल आपल्याला पाहायला मिळाली. आता तरी स्कोरवर्ड होती 24. म्हणजे येणारे 17 बॉल आता करायचे आहेत मैदानावरती 30 धावा. शिवशक्ती इंटरप्राइजेस वागेश्वर किरवली टीम 2 सामने हारले. खरं तर त्यांना तिकडे पण मॅच खेळायची आणि इकडे पण मॅच खेळायची होती. चेंडू यावेळेस ब्लॉकॉलमध्ये होता. मिड ऑफमध्ये क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव मिळेल. एक धावने संघ पुढे चाललाय. आता मात्र ह्या मॅचमध्ये आपण पाहतोय की सान्वी 11 गोट विरुद्ध सध्या वीरेन कायरा 11 तोच मजकूर ही लढत पाहायला मिळते. दोन्ही संघाला संघर्ष करावा लागेल कारण बिना संघर्ष तो कोई महान नहीं बनता और जब तक न पड़े चोट हथौड़े के तब तक पत्थर भी भगवान नहीं कहलाता. मैदानावरती संघर्ष दोन्ही संघाचा सुरू है. जीत की बात करेंगे तो अभी भी यहां से 29 रन की आवश्यकता है 16 गेंदों के ऊपर. योगेश पाटिल यानी कि मुन्ना गेंदबाजी के लिए तैयार. यॉर्कर किंग स्विच हिट की कोशिश. बल्ला गेंद का संपर्क नहीं था. एक रन से टीम की टोटल लेग बाय के स्वरूप में 26 रन पर पहुंची है. 26 लॉस ऑफ 2 विकेट. 2 विकेटों के नुकसान पर 26 बने. अभी भी जीत की बात करेंगे 28 चाहिए आने वाली 15 गेंदों के ऊपर. 15 गेंद का मुकाबला समाप्त हुआ है. 15 गेंद में 26 बने. अब 15 गेंद में 28 चाहिए. दोनों टीमें ताकतवर है, इतनी आसानी से हार नहीं मानेगी. एक बड़ा मुकाबला, डू और डाई का मुकाबला है. करो या मरो की स्थिति. अंतिम राउंड तक जाना है तो फिर ये मुकाबला जीतना पड़ेगा. नाइस डिलीवरी. शरीर के बिल्कुल सामने से गेंद की थी और गेंद पड़ने के बाद थोड़ी सी आउटस्विन हुई. रन नहीं है कोई. डॉट गेंद की समाप्ति. 14 गेंद 28 करनी है. टोटल की बात करेंगे तो इस समय हम बात करेंगे. इस समय 26 रन बने. 28 रन अभी भी चाहिए. ये देखिए वाइड यॉर्कर
देखा बल्लेबाज ऑलरेडी लेग स्टंप पर खेल रहे हैं। योगेश पाटिल ने देखा लेग स्टंप के बाहर आकर खेलने की कोशिश थी, बहुत जगह मिली और परफेक्ट वाइड यॉर्कर का इस्तेमाल किया। डॉट गेंद, आप 13 गेंदे बची, 28 रन। यह अंतिम गेंद है, इंपॉर्टेंट। यहां से टीम वीरेन कायरा 11 टीम चाहते कि एक बड़ी बाउंड्री आए। ओ नाइस डिलीवरी, गुड लेन स्पॉट के ऊपर पड़ने के बाद हल्की सी स्विंग होती हुई और बल्लेबाज को बीट किया। अच्छा कमबैक इस ओवर में। 3 ओवर का खेल समाप्त। रन संख्या की बात करेंगे तो केवल बनी है 26। अब आखिरी 12 गेंदें बची है, 28 रन की आवश्यकता। तो 12 गेंदें बची, जीतने के लिए 28 की आवश्यकता। मैदान के अंदर एक बड़ा मुकाबला है और पहली गेंद सेट खेली स्क्रीन के सामने और ये जाती भी 1 बाउंस ओवर द लाइन, 4 रन। शुरुआत अच्छी है पहले ओवर, पहली गेंद के ऊपर यहां पर चौके के साथ शुरुआत की है। सामने बल्लेबाज अनिकेत काले, एक ताकतवर खिलाड़ी आशीष पाटिल उनके साथ में बल्लेबाजी कर रहे हैं। दोनों ही ताकतवर खिलाड़ी हैं। आप 11 गेंदें बची है, 24 रन की आवश्यकता है। गेंदबाज तैयार, 11 गेंदे करने मैदान पर, अभी भी 24 रन। ये इंपॉर्टेंट ओवर है, टर्निंग पॉइंट का ओवर जिसे कहा जाता है। यदि इस ओवर में गेंदबाजी अच्छी रही तो ये मुकाबला सानवी 11 गुट के पक्ष में झुक सकता है और यदि इस ओवर में रन आए तो शायद ये मुकाबला टीम वीरेन कायरा 11 ये मुकाबला जीत सकती है। चले अभी 11 गेंदें अभी भी बची है, जीतने की बात करेंगे, 24 रन चाहिए। यह अच्छा मुकाबला है। कल 4:30 बजे रिपोर्टिंग है। यह अच्छी गेंद सामने की तरफ, फील्डर तैनात है, विकेट कीपर जब तक गेंद को फील्ड करे तब तक 1 रन और इसी सिंगल के साथ रन संख्या पहुंची समय 31 रन के ऊपर। अभी भी 23 रन चाहिए 10 गेंदों के ऊपर। संघर्ष करना पड़ेगा। दोनों ताकतवर टीम एक दूसरे के सामने, कहते ना कि हार और जीत हमारी सोच पर निर्भर है। अगर मान लिया तो हार और अगर ठान लिया तो जीत। ठानना पड़ेगा इस मैदान के ऊपर क्योंकि इंपॉर्टेंट मैच है। फिर एक बार अच्छी गेंद सामने की तरफ ऑन साइड में, जब तक वाइड स्लॉन्ग ऑन से फील्डर आए गेंद को उठाए फेंके तब तक 1-2 रन बने और इसी 2 रन के साथ रन संख्या 33, 2 रन का इजाफा। जीत की बात करेंगे, अभी भी 21 रन चाहिए। इस ओवर की गेंदें 3 हुई है, यानी कि 9 गेंदें 21 रन। ये 3 गेंदें तय करेगा मुकाबले का फैसला कि यह मुकाबला कौन सी टीम के पक्ष में ज्यादा मजबूत होगा। 3 गेंदें अभी भी शेष है, 9 गेंदें 21 रन करने मैदान पर यह मुकाबला जीतने के लिए। ओ अच्छी गेंद मिड विकेट की तरफ अलोंग द कार्पेट, काफी तेज शॉट है। फील्डर जब तक आए तब तक 1 रन पूरा किया। 1 से रन संख्या पहुंचे इस समय 34
आप जीतने के लिए 20, 8 गेंदे 20। कप्तान अब मैदान पर आ चुके हैं। स्ट्राइक एंड में 3 गेंद में 4 उन्होंने बनाए। दूसरी तरफ बात करेंगे तो यहां पर आशीष पाटिल है जिन्होंने अभी तक 5 रन की पारी खेली है, गेंदे 8। थोड़ी सी खराब क्रिकेट खेली, अभी भी 8 गेंदे बनाने हैं। और एक अच्छी गेंद गुडलैंड स्पॉट के ऊपर पड़ने के बाद थोड़ी सी टेक ऑफ होती हुई बल्लेबाज को बीट किया। डॉट गेंद, मैंने वही कहा कि जितनी भी डॉट गेंद आएगी उतना दबाव बढ़ सकता है, और फिलहाल और एक डॉट गेंद आती हुई 7 गेंदें बची अब जीतने के लिए। अभी भी 20 रन चाहिए। एक आध बाउंड्री, चौका या छक्का मुकाबले में वापसी दिला सकता है। गेंद तो अच्छी है, रन नहीं बनेगी। और एक डॉट गेंद, आप प्रेशर बनता हुआ 10 गेंदों में कप्तान ने केवल 5 रन बनाए, मगर आप 6 गेंद में 20 रन की आवश्यकता। चलो 6 गेंदे अब 20 की आवश्यकता है। जो भी करना है मैदान के अंदर अनिकेत काले को करना है। पिछले साल पिसारवे नाइट टूर्नामेंट स्वर्गीय निरामंती मात्रे के प्रतियोगिता में जिस तरह से इस खिलाड़ी ने खेल खेला, काबिल तरह बल्लेबाजी की थी, आज मुझे वो भी खेल याद है। शानदार बल्लेबाजी के लिए उन्हें जाना जाता है। आज फिर एक बार संकट आ चुका है टीम के ऊपर, और संकट मोचक बनकर खेलना पड़ेगा मैदान के अंदर अनिकेत काले को। चलो अंतिम ओवर, गेंदबाजी का भार आशीष पाटिल है सेकंड पर। अब आशीष पाटिल है जो भी कप्तान के ऊपर पूरी जिम्मेदारी है। सीधे खेला, 1 रन तो बन सकता है। आशीष पाटिल 1 रन लेते हुए अब अनिकेत काले आए मैदान पर, सेकंड पर बल्लेबाजी करेंगे। 5 गेंद में जी हाँ बिल्कुल, आप 5 गेंदें बची और जीतने के लिए 19 रन चाहिए। चार गेंदे डॉट के लिए अनिकेत काले ने। अब यहां पर अच्छा क्रिकेट खेलना पड़ेगा, कॉन्फिडेंस वापस लाना है तो आपको अच्छे स्ट्रोक खेलने पड़ेंगे। और ये 1 रन आता हुआ, आप 4 गेंदें बची है, 3 छक्के चाहिए, यानी कि 18 रन अभी भी चाहिए। आशीष पाटिल कप्तान है, कप्तान को कप्तानी पारी निभानी पड़ेगी। ये आने वाली गेंदों के ऊपर आक्रमण करना पड़ेगा। आखिरी ओवर कर रहे गेंदबाज एडवोकेट धनेश मात्रे। ओ क्या कमाल की गेंदबाजी है, नबी तुली गेंदबाजी, ना बल्लेबाज को खुलकर खेलने का मौका दे रहा है। आप 3 गेंदों में रन चाहिए, मैदान पर 16। तीन गेंदे 16 की आवश्यकता है। धनेश मात्रे की भी सराहना होनी चाहिए। नबी तुली परफेक्ट गेंदबाजी कर रहे हैं। जी हाँ बिल्कुल, हमारे संतोष शेठ मात्रे माजी सरपंच, ये बिल्कुल इस प्रतियोगिता के लिए उनकी तरफ से 8 टीम को टी शर्ट पुरस्कृत किए गए। ड्रेस कोड पूरी तरह से संतोष शेठ मात्रे, आप मुकाबला देख रहे तो आपका हम शुक्रिया अदा करेंगे।
क्योंकि ये लीग के लिए आपका बहुत बड़ा सपोर्ट है। सन्माननीय माजी सरपंच संतोष शेठ मात्रे, इनके सुपुत्र दिनेश मात्रे मैदान के अंदर खेल रहे हैं। और क्या गेंदबाजी है, ये मुकाबला पूरी तरह से एक तरफा बन चुका है क्योंकि 2 गेंदें शेष हैं। अब ये वीरेन कायरा 11 बनाम सानवी 11 गोट के बीच मुकाबला और सानवी 11 टीम ऊंची उड़ान भरती हुई। ऑफ स्विंग के शायद ये बाहर, 1 रन बनेगा। 1+1, 2 रन बने, अभी भी 2 गेंदें शेष हैं और जीत की बात करेंगे तो 13 रन चाहिए। सुपर ओवर, शायद 2 छक्के आएंगे तो सुपर ओवर का मुकाबला होगा। मुकाबला भी टाई होता है, बराबरी पर आता है तो फिर सुपर ओवर से मुकाबला होगा। और अब ये मौका है, शायद 2 छक्के लगे तो। आशीष पाटिल कप्तान, ये लगा छक्का मिड विकेट में। और मैंने यही कहा था, ये गिरगिट की तरह क्रिकेट का खेल होता है, कभी भी रंग बदल सकता है। अब 1 गेंद 7, भले 7 ना बने 6 बने तो सुपर ओवर का मुकाबला। यांची जी कॅन्टिंग आहे ना तिकडनं जास्त आवाज येतात, काय विषय नाही आहे, पण मॅचला रंगत निर्माण झाले. योगेश, आता षटकार आला ना तर सुपर ओव्हरमध्ये सामना जाईल. काय घडेल हे सांगता येत नाही आहे. SS ट्रान्सफरचे आमचे संदीप शेठ हे देखील एक्साइटमेंट आहेत. कोणाच्या बाजूने आणि बक्षीस तर त्यांनी लावलेली होती, पण इथे मात्र सामन्यामध्ये रंगत निर्माण झाली आहे. 1 गेंद 7 रन तो भले नहीं बन सकते, मगर 6 बने तो सुपर ओवर का मुकाबला। और दर्शक तो यही चाहते, इसीलिए तो रात में मुकाबला देखने के लिए आते हैं। चलो आखिरी गेंदे बची, 1 रन चाहिए 7। शुरुआत में जो गेंदबाजी की थी ना अंकित, वो गेंदबाजी नबीतुली सटीक गेंदबाजी की थी, मगर अब प्रेशर आ चुका है। ये क्रिकेट का खेल है। 1 गेंद 7 रन डॉट। और ये मुकाबला सानवी 11 गोट टीम ने जीता। मैदान के अंदर कांग्रेचुलेशन। थर्ड अंपायर चाहते हैं चेक के लिए, बिल्कुल तीसरे अंपायर आइए। लास्ट गेंद है, हाइट फैक्टर चेक करना चाहते हैं। इट्स अ वाइड बॉल। अब जो दर्शक शांत बैठे थे, शोर शराबा चर्चा शुरू हो चुकी है। जिन दर्शकों ने अनुमान लगाया कि ये मुकाबला, जहां पर बात करेंगे वीरेन कायरा 11 जीतेगी, कई दर्शकों ने अनुमान लगाया सानवी 11 गोट टीम मुकाबला जीतेगी। दर्शक शांत बैठे थे, जब डिसीजन नहीं आ रहा था मानो स्मशान शांतता थी। और ये देखिए हाइट फैक्टर देखिए, बहुत ऊपर से गेंद गुजरी। सही डिसीजन, गुड डिसीजन अंपायर प्रसाद सहस्रबुद्धे मैन फ्रॉम डोंबिवली, काफी अच्छे अंपायर की भूमिका निभाई है। सही डिसीजन। 1 गेंद 6, अनहोनी को होनी। मुकाबले का पलटवार कहां हुआ, जहां वाइड गेंद आई थी वहां एक अतिरिक्त रन आई, 1+1, वहां मुकाबला टर्न हुआ। अब 1 गेंद 6, ओ हवा में गेंद, और ये मुकाबला जीत लिया सानवी 11 घोट टीम। बंटी शेठ पाटिल कांग्रेचुलेशन। टीम प्रीतम पाटिल आपका भी अभिनंदन, और ये मुकाबला जीत लिया मैदान के अंदर। अब आखिरी मुकाबला होगा जो में
यहाँ पर एसीसी रोहिंजन बनाम सानवी एलिमेंट कोर्ट के बीच। मॅच समरी आपण पाहू शकता। खरं तर टार्गेट होतं 54 धाबेचं आणि त्याला उत्तर देताना 48 वरती 2 गडी बाद झाले। आशिष पाटीलनं 15 धाबेचा 13 बॉलमध्ये योगदान दिला।